हाय, हॅलो, कशा आहात तुम्ही सर्व? तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझ्या टीचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे डायरेक्ट आपण अशी कटिंग न करता डायरेक्ट ब्लाऊज पीसवर प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग कशा प्रकारे करायची. तरी 38-39 ब्लाऊजची कटिंग आहे. ही प्रिन्स कटची 3 पीस कट हा ब्लाऊज आहे. तर याची अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल. तर आता मी पहिल्या वेळेस इथं स्लीवची कटिंग करून घेत आहे आणि बऱ्याच जणांना अस्तर आहे ना हे कमी पडतं. तर त्यासाठी मी इथे बघू शकता तुम्ही 4 फोल्ड केलेलं आहे बरं का. पण इथून खालून जे तुम्हाला दिसू शकतंय ना ते फक्त आपल्या 2च जोडे इथे जॉईंट करायचे आहेत. म्हणजेच ज्या स्लीवला 4 वेळेस आपल्याला जॉईंट जोडावं लागते तिथे 2च वेळेस जोडावं लागतात. यामुळे मी अशा प्रकारे इथे टाकून घेतलेलं आहे. तर आता इथे माझी स्लीव जी आहे ना तर अगोदर मी इथे उंची टाकून घेतली आहे. तर उंची माझ्या ब्लाऊजची आहे 6 इंच आहे. तर मी इथे अर्धा इंच स्लीवसाठी मार्किंग ह्याच्यासाठी घेतली आहे. शिवणमध्ये जाण्यासाठी अर्धा इंच घेतला आहे. एक्स्ट्रा म्हणजे 6.5ची घेतली आणि अशा ज्या आहेत ते आपली 9.5ची लागणार आहे आपल्याला स्लीव्ज. तर इथं बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे एक माप टाकून घेतलं. नंतर एक बॉक्स बनवला आणि वरतून 1 इंच आणि खालतून 2 इंच असं एक मार्किंग करून घेऊन मधला सेंटर काढून घेतला आणि या सेंटरला आता मी अशा प्रकारे जॉईंट करून घेत आहे. डायरेक्ट आपले स्लीव्ज कशी कटिंग करायची आहे तर ती आपण आता पाहत आहोत. तर आपल्याला बॅक पार्ट आणि प्रिन्स कटसुद्धा आता मी पुढे दाखवणार आहे. तर इथे माझ्याकडं आहे शेप द्यायचं तर मी त्याने देत आहे. हाताने सुद्धा तुम्ही देऊ शकतात किंवा तुमच्याकडे असं अवेलेबल असेल तर तुम्ही त्याने सुद्धा देऊ शकता. अगदी छान येतो दोन्हीनेही. अजिबात असं काही नाही आहे की यानेच करावं त्यानेच करावं. तर बघू शकता इथे मी आता एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि वरतून सुद्धा जे आपल्या स्लीवची फिटिंग आहे म्हणजे माझी 5 आहे. तर 2 इंच मार्जिंगसाठी घेऊन मी इथे 7वर एक हे मार्क करून घेऊन बाकीचा खालचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जी अशी मार्किंग केली आहे त्याच प्रकारे. तर आता मी तुम्हाला स्लीवसुद्धा कट करून दाखवणार आहे. अगदी छान पद्धतीने हे ब्लाऊज आपलं फिनिशिंगमध्ये एकदम मस्त येतं आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये त्याची जे आहे स्टिचिंगसुद्धा पाहायला मिळणार आहे. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला उद्याचा व्हिडिओसुद्धा नक्की पाहता येईल. आता बघू शकता मी इथे आता तुम्हाला बॅक साईडचा पार्टसुद्धा कट करून दाखवणार आहे आणि तेही डायरेक्ट म्हणजेच अगोदर तुम्हाला पेपर कटिंग वगैरे करायची काहीही गरज नाही आहे. इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता मी इथे जे आहे रुंदी ब्लाऊजची ती 11 इंच घेतलेली आहे म्हणजेच 9.5 आहे. तर त्यामध्ये 1.5 इंच प्लस केलेला आहे. आता मी इथे 2 इंचचा गळा आणि 3 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि माझं जे मोंडा हे आहे ना आर्मोल ते माझं 6 इंच मी घेतलेला आहे. इथं 38 साईजच्या ब्लाऊजला 6 इंचचा मोंडा एकदम परफेक्टली बसतो आर्मोल आणि बघू शकता इथे मी आता इथे एक मार्किंग करून घेतलं आहे 5.5वर खालून सुद्धा आणि आता इथे एक बॉक्स बनवून घेणार आहे आणि 1 इंच त्याला आतल्यामधल्या साईडनं 1 इंच मार्किंग करून त्याला मोंड्याचा शेप देणार आहे. आणि माझा बॅक साईडचा गळा जो आहे तो 9चा आहे. तर मी इथे 10 घेतलेला आहे. मला 9.5चा गळा बनवायचा आहे. अर्धा इंचवरी फिट ह्याच्यामध्ये जाणार आहे आपल्या शिलाई मार्जिनमध्ये. तर बघू शकता इथून मी गोल राऊंडसुद्धा मारून घेतलेला आहे आणि तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही पट्टीच्या साहाय्याने सुद्धा इथे मार्क करून घेऊ शकता किंवा मग तुम्हाला जर असंच परफेक्टली करायचं असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा दाखवत आहे. तर आता मी इथे गळ्याचे सुद्धा मार्किंग करून घेते. तर आता मला 9चा आहे पण आता 9.5चा गळा करायचा आहे त्यामुळे मी ते एक इंच एक्स्ट्रा घेतला आहे आणि खालच्या साईडनं 4 इंच आपली पट्टी राहिलेली आहे. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपल्याला जे हे असतात ना की पाठीमागील जे डास ते कुठे द्यायचे असतात आणि किती इंचावर द्यायचे असतात तर ते तुम्हाला सुद्धा सांगते. तर खालून आपलं 4 इंच समजा पट्टी आहे ब्लाऊजला तर 4 इंचच आपल्याला इकडून टक्स द्यायचा आहे आणि 1 इंचचा घ्यायचा आहे. आणि कसा घ्यायचा आहे माहिती आहे का की आपली जी कंबरची रुंदी आहे ना ती अगोदर हे करून घ्यायची मोपून घ्यायची आणि तिथून एक मार्क करून अलीकडं मधलं सेंटर काढायचा मध्ये मार्क करून तिथून 4 इंचावर आपल्याला घ्यायचं आहे. अजिबात छान असं फिसकणार नाही ब्लाऊज काही नाही एकदम परफेक्टली असं बसतो. तर
खरंच म्हणजे खूप सोप्या पद्धतीने आहे बरं का. या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवायला नवीन असाल किंवा मग परफेक्ट असताल तर परफेक्ट असणार तरीसुद्धा येणार, आणि जर तुम्ही नवीन शिकत असाल तरीसुद्धा एकदम परफेक्टली येणार. तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. खूप छान असं ब्लाऊज हे बसतं. तर बघू शकता आता इथे मी कटिंग करून घेत आहे गळ्याची. एकदम छान पद्धतीनं मी तुम्हाला सविस्तर सांगत आहे, तरीसुद्धा तुम्हाला काही कन्फ्यूज होत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी त्याचं उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करील, आणि जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल कोणत्या डिटेल्समध्ये तर त्याचीसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ बनवेल, लवकरच अपलोड करेल. तर खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर एकदम परफेक्टली आपलं ब्लाऊज बसतो, अजिबात बिघडत वगैरे नाही. तर बऱ्याच जणांचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, कुणाला कशात असं कमी जास्त होत असतं. तर त्याच्याचमुळं परफेक्ट माणूस एकाच गोष्टीमध्ये कधीच होत नसतं, त्याच्यासाठी प्रयत्न करत राहायचे असतात. आणि जरी जमत नसतील तरी प्रयत्न करत करत तुम्ही डबल पहिलं चुकवाल, दुसरं चुकवाल, तिसरं परफेक्ट बसणार म्हणजे बसणार. असं कोणीच आईच्या पोटामध्ये शिकून येत नाही. तर आपल्याला स्वतः शिकावं लागतं, प्रयत्न करावं लागतात. फिसकलं तर डबल प्रयत्न करावं लागतं. का पहिल्या वेळेस आपल्याला नाही आलं तर आपण नाहीच करायचं, सोडून द्यायचं, असं अजिबात नाही करायचं, प्रयत्न करत राहायचं. आता इकडून ना मी जे मार्किंग करून घेतलेली आहे ना, तिथून मला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे आपल्याला कपट्ट्यासाठी. तर बघू शकता आता इथे मी अर्धा इंच सोडून घेतलेला आहे. आणि तुम्ही म्हणता इथे पेपर कटिंग कशाला घेतलेली आहे, तर माझ्याकडं आता होती ऑलरेडी म्हणून मी घेतलेली आहे. डायरेक्टसुद्धा कट करायला छान बसतं एकदम ब्लाऊज, तर मी इथं घेतलेली आहे. तर याचीसुद्धा तुम्हाला कटिंग पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा, मी त्याचंसुद्धा लवकरच बनवेल व्हिडिओ. तर बघू शकता आता इथे मी जसं आहे तशा प्रकारे इथं मार्किंग करून घेणार आहे. आणि प्रेसचं पलीकडच्या साईडचं सुद्धा मी इथं मार्किंग करून घेणार आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीने ही पेपर कटिंगसुद्धा आहे, एकदम सोपी म्हणजे एकदम सोपी, कोणालाही जमेल अशी अतिशय सुंदर आहे. आणि एकदम छान असा पफ पडतो, तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणारच आहे की किती छान पफ आलेला आहे. आणि तुम्हीसुद्धा म्हणाल की वा, छानच आलेला आहे. तर एकदम मस्त असा फंटॅस्टिक आपला ही बसतो. तर बघू शकता इथे मी ही मार्किंग करून घेतलेली आहे. तर मी दुसरीसुद्धा जे आहे ती मार्किंग करून घेणार आहे. तर गळ्याचा थोडासा सेप मला असं वाटत होतं जास्त झाल्यासारखं, तर मी इथे थोडंसं हे करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जसा हवा आहे किंवा मग चौकोनी षटकोनी असले बरेच गळे असतात, तुम्हाला ज्या प्रकारे गळा बनवायचा आहे त्या प्रकारे तुम्ही बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीनं. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आता खूप छान छान नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मग आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आता इथेच एंड करते. तर आपले नवनवीन व्हिडिओ असेच पाहत राहा आणि मला सपोर्ट करायला अजिबात विसरू नका. तर चला मग आता थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.